नमस्कार. आपण ऐकतोय साथी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आज आपण प्रकरण घेणार आहोत 12व, चितावणी कव अंग. दोहा घेणार आहोत 1. पहिलाच म्हणजे कबीर ग्रंथावलीतील दोह्याचे 12वं प्रकरण आहे. चितावणी कव अंग. चितावणी म्हणजे चेतावणी आणि चेतावणी म्हणजे धोक्याचा इशारा. कबीरांनी या प्रकरणात सावधानतेचा इशारा दिलेला आहे. संसार नश्वर आणि क्षणभंगूर आहे. संसारातील आकर्षणांना भुलून मनुष्य परमात्म्याला विसरतो आणि म्हणूनच कबीरांनी या प्रकरणात संसाराची नश्वरता आणि क्षणभंगुरता यांचं वर्णन करून इशारा दिला आहे की मनुष्याने संसारातील विषयांना भुलून परमेश्वराला विसरू नये. कबीर सांगतात की इथे जो मनुष्य येतो तो तर काही दिवसांचा पाहुणा असतो. काही काळानंतर पुन्हा तो मृत्यू पावतो. मनुष्याजवळ कितीही ऐश्वर्य असू देत, पण भगवंतांची भक्ती जर नसेल तर ते सर्व ऐश्वर्य फोलच आहे. कारण ज्या महालांमध्ये पूर्वी सप्तसूर गुंजत होते ते महाल नंतर ओसाड झाले. मृत्यूकडे भेदभावच नाहीये. राजा असू देत किंवा रंक असू देत, मृत्यू सर्वांचा ग्रास घेतच असतो. या शरीरातील 10 इंद्रिय ही चोरासारखी आहेत. चोर जसे गुपचूप घरातलं सगळं धन चोरून नेतात, त्याप्रमाणे ही इंद्रिय मनुष्याला नकळत त्याचे सारे सात्विक भाव नष्ट करतात. मनुष्य ईश्वराच्या नामस्मरणात तल्लीन झाला तरच मनुष्याला या चोरांपासून मुक्ती मिळते. संसाराप्रमाणेच हे शरीर सुद्धा क्षणभंगूरच आहे. ह्याच्या सौंदर्याचा मनुष्याने कधीही गर्व करू नये. हे शरीर म्हणजे जणू शाल्मली वृक्षाचं फूलच आहे. 2 दिवस आकर्षक दिसतं आणि नंतर त्याचा सर्व रंग बेरूप होऊन जातो. हे शरीर म्हणजे जणू सापाने टाकलेली कात आहे. याचं सौंदर्य शीघ्र नष्ट होतं. म्हणून हाडं आणि कातडं यांनी युक्त असलेल्या शरीराचा गर्व करू नये. जे शरीर पूर्वी सुंदर फुलांनी सुशोभित दिसत होतं तेच काही काळाने कबरीत गाडलं जातं. ते शरीर जाळलं तर नंतर केवळ मुठभर राख शिल्लक राहते. एकदा नष्ट झालेलं शरीर पुन्हा येत पण नाही. त्याची परिस्थिती पडून गेलेल्या इमारतीसारखी असते. हे शरीर म्हणजेच जणू काही हिरा आणि मोत्यांनी जडवलेलं लाखेचं घर आहे. त्याचं आयुष्य खूप कमी आहे आणि एका ठिणगीतच ते नाहीसं होऊ शकतं. या संसारातील लोक सुद्धा धोकेबाजच असतात. ते रामनामाचं स्मरण करत नाहीतच, पण दुसऱ्याला फसवण्यात मात्र ते तरबेज असतात. मनुष्य जन्माला आल्यापासून मोठमोठ्या इच्छा करत असतो, पण तो त्या पूर्ण काही करू शकत नाही. मनुष्याने भगवंतांची भक्ती ही केलीच पाहिजे. भगवंतांशिवाय या जीवनाचा धिक्कार असो. आणि म्हणूनच कबीर मनुष्याला धोक्याचा इशारा देतात की हे मनुष्या, तू संसारातील विषय वासना सोडून प्रभुभक्तीमध्ये आपलं मन रमव. कारण मनुष्य शरीर पुन्हा दुसऱ्यांदा मिळेल याची शक्यता नाहीये, शाश्वती तर बिलकुलच नाहीये. या शरीराचे 2च उद्देश आहेत. एक म्हणजे भगवंतांची भक्ती, तर दुसरं साधूंची सेवा. जर कोणाला असं वाटत असेल की सांसारिक पदार्थांमध्ये लिप्त होऊनही भक्ती करता येईल तर ही त्याची समजूत मूर्खपणाचीच आहे. एका खांबाला 2 हत्ती काही बांधता येत नाहीत. त्याचप्रमाणे एकच मन भगवंत आणि संसार या दोन्हीकडेही लावता येत नाही. मायेच्या आकर्षणांना भुलून मनुष्य आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतो. हा संसार कष्ट आणि दुःख यांनी परिपूर्ण आहे. हे एक असं बंधन आहे की मनुष्य अजाणतेपणीच आपल्याला बंदी करतो. भगवंतांची भक्ती हाच एकमेव या फासातून सुटण्याचा मार्ग आहे. एक रामनामच ह्यातून तारून नेणारं आहे. त्याशिवाय यातून सुटका होणारच नाही. या संसारातील संबंध सुद्धा खोटे आणि स्वार्थपूर्ण आहेत. माता पिता वगैरे कोणताही संबंध असू द्या,
सर्व स्वार्थाने भरलेलं आणि शीघ्र नष्ट होणारच आहे. आणि म्हणूनच कबीर संसार, जीवन, शरीर आणि सांसारिक संबंध यांची नश्वरता आणि क्षणभंगुरता यांचं मार्मिक वर्णन करून आपल्याला इशारा देतात की मनुष्याने बंधनात न अडकता भगवंतांची भक्ती आणि सज्जनांची संगती करून आपलं कल्याण करून घ्यावं. पूर्वी राजे महाराजे यांच्या दारी काही विशेष प्रसंगी नगारे वाजवले जात असत. अर्थातच नौबत झाडणं हे तर श्रीमंतांचं प्रतीकच होतं, पण हे जीवन आणि ही श्रीमंती क्षणभंगूर आहे. कबीर सांगतायत, पहिला दोहा ऐकूयात. कबीर नौबत आपणी दिन दसले हो बजाए, ए पुरपट नए गली बहुरी न देखे आए. कबीर नौबत आपणी दिन दसले हो बजाए, ए पुरपट नए गली बहुरी न देखे आए. शब्दांचे अर्थ ऐकूयात. नौबत म्हणजे नगारा, आपणी म्हणजे स्वतःची, पूर नगर, पटन बाजार, बहुरी पुन्हा. दोह्याचा अर्थ ऐकूया. कबीर म्हणतात की तू आपला नगारा 10 दिवस वाजवून घे. नगर, बाजार, गल्ली वगैरे पुन्हा पाहायला मिळणारच नाही, कारण हा संसार क्षणभंगूर आहे. जीवन काही काळांसाठी आहे. तेव्हा या क्षणभंगूर संसारात आपल्या वैभवाचं प्रदर्शन थोडं दिवसच करता येतं. कबीर सावधान करतात की सर्व काही अनित्य आहे. मृत्यू केव्हा येईल याचा भरोसा नाही. आपल्याच मस्तीत जगत राहाल आणि मृत्यू आला तर क्षणात सर्व काही सोडून जावं लागेल. तेव्हा घराबाहेर नौबती झडण्यापेक्षा राम नामाची नौबत आपल्या देहातच वाजायला हवी. तरच या अनित्य देहाच्या साहाय्याने नित्य अशा परमात्म्याची प्राप्ती करून घेता येईल. आता ऐकूयात आपण मराठी साखी. आणि ह्याबरोबरच आपला आजचा भाग इथेच आपण संपवूयात. कबीर नौबत आपुली वाजवे तो दिन दोन, हे नगर बाजार गली दृष्टी सपडे पुन्हान. कबीर नौबत आपुली वाजवे तो दिन दोन, हे नगर बाजार गली दृष्टी सपडे पुन्हान.